चला उतरा आता थांबा. संतोष जालेंदर मटेरियल सगळं काढून घ्या. मी परमिट भरतो. शटडाऊन घेऊन प्रॉपर मेंटेनन्स चालू करा. ठीक आहे. ठीक आहे. हॅलो, कुठे कॉलेजला गेली का काय? आज पेपर वाटतं तुझा. काही खाल्लंच का नाही? पेपर चांगला लिह आणि पेपर सुटला मला फोन कर. बाय. पप्पी दे. बाय. अरे जालिंदर, असं अरे कुठं आहेस रे? काही ते पीपीटी चालू झाले अजून तू कुठे फिरायला लागला? पण ठेव पहिला. असं ठेवला आलं अर्जंट फोन होता. टीबीडी झाली का सर? पीपीटी झाली, परमिट भरून झाले. काय नाही. परमिटवर सही करतो सर मी. प्रत्येक वेळेस नंतर करतो सर सही मी. ते परमिट ठेव जपून. संतोष पहिल्यांदा आयसोलेटर ओपन कर आणि अर्थवर टाकून घे पहिल्यांदा. हातात नाही बरोबर. अरे संतोष, अरे एकच हँडग्लोव्ह, दुसरा हँडग्लोव्ह कुठे गेलं? आता जाऊदीला सांगितलं तर भरायला, जाऊदीला नाही भरलं वाटतं. काय नॉनसेन्स, तुझं नेहमीच आहे. फोनवरच असते. दोघं एकमेकांवर नाव घाला फक्त आता. ठीक आहे सर, करून घेतो. करून घेतो. हा कर. ठीक आहे, अर्धवट घाल. पहिला आरती करून दे व्यवस्थित. ओके. संतोष, जालिंदर, लोटोचा बॉक्स दे त्यांना. संतोषला लोटो करून घेऊ दे व्यवस्थित तो. आता होणार नाही. हा एक तरी आहे. संतोष हे घेत होतो. अरे संतोष, एकच लोटो. अरे आपण काम तर ठीक पाहिजेत ना. अरे मी आणलं होतं टेबलवरच राहिले ऑफिसच्या. तेवढाच आहे एक लोटो. तुझं नाव चाललं. मला सारखं व्हिडिओ कॉल येतात बघ. काय रे का कसलं प्लॅनिंग करता का? 5वी मशीन चालू झाली अजून आपण मटेरियलच प्लॅनिंग करतोय. तर उद्यापासून खालनाच करू मटेरियलचं प्लॅनिंग. चावी द्या दुसरं गोळ्या. तर तुमच्याकडे ठेवा चावी जाताना द्या. ठीक आहे. ठीक आहे. आता दोघं कामं वाटून घ्या व्यवस्थित आणि कामाला सुरुवात करा. हो सर, करतो. संतोष, कामं करूया पटापटा. काय बाबा आज माझ्याकडून काय सगळं विसरतो माझ्याकडून. जालिंदर, हा सर. एक काम कर. CTPT वर चढ. इथले सगळे पॉईंट क्लिअर कर. व्यवस्थित क्लीन कर. ऑइल लेवल चेक कर आणि हार्डवेअर टाईट मारशील. ओके. हो सर, करतो. ठीक आहे. ही काय माझ्या डाव्यात काय खेळ आहे. रोजच करतो ती. बाबा लवकर कामं करतो. आयटमचा फोन येणार आहे. पेपरला गेली या. अरे जालिंदर, हा सर. पहिला अँकरिंग कर. अवसर नाही काय लेनो. जवळच आहे माझ्या उंची एवढा आहे ती करतो मी. नको नको अँकरिंग कर पहिला. बरोबर करतो. काय करायचं अँकरिंग पावर रोजच करतोय. 4थी मशीन 5वी मशीन करतोय मी. अयो काय झालं? तुझा काय तुला खाली बघून बस काम करते एवढ्यासाठी. लागलेल्या हातालाच लागलं वाटतंय. काल पण इथंच लागलं, आज पण इथंच लागलं. अरे संतोष, हळू कर कामं थोडी जरा लक्ष देऊन कर. तर कामानं काम काय खाली बघून. काय दिवसच करा, सरळ करायला उलटच होतंय माझं. काय ठीक आहे. व्यवस्थित कामं कर प्रॉपर. जरा रेस्ट घे. झालंय बरं का माझं काम आता. व्यवस्थित. चला जातो साहेब. सर
हा आजच्या कामात चेकलिस्ट आणली का हो? हो चेकलिस्ट आणल्या. एक काम करशील हे खालचे वरचे चेकलिस्ट भरून घेतले सिटीपीटीचे पॉईंट्स आहेत ते एवढे भरतील आजच्या चेकलिस्ट भरतील ठीक हा आहे. सर बरतो. संतोष एक काम कर मागच्या पॅनल मध्ये सप्लाय का बघ आणि मल्टीमीटर घेऊन जा ठीक आहे. काय चेकलिस्ट रोज कळत नाही काय नाही घेतो साहेब भाऊ मला. काय सांगता साहेबांना ओके म्हणून सांगतो साहेब सप्लाय ओके सप्लाय चेक केलास ना प्रॉपर व्होल्टेज 0 आहे ना 0 ठीक आहे बाकीची कामं आवरून घे. ए अमन अरे गाडीत बस तिकडे सस्पेंडला लोड आहे तिकडे कुठे चालायस तू काय ऑटोरायझेशन आहे का तुला तिकडे जायचं. अहो काय नाव सर 11 वर्ष झाला मी इकडे काम करतोय कधी एकदा इन्सिडेंट झाला नाही एका दिवसानं काय होणार आहे. नको तू गाडीत बस पहिला ते फोनवर सारखं बोलत बसतोस गाडीत बस. आवरा की सर लवकर माझ्या बायकोचा वाढदिवस आहे घरी जायचंय लवकर आवरा की. अरे आवडतो आम्ही तू गाडीत बस पहिल्यांदा. बरं आलो अयो काय झालं संतोष. काय झालं रक्त आलं काय टाका लागतात वाटतं आता. कामानं करतो का बघतोय काम जागा चांगली नाही त्याला का तुला हात इंचू चावतोय तुला काय चावतोय सारखं लागतंय या हा? सकाळपासून हे तुला दुसऱ्यांदा लागलेले का हा? व्यवस्थित कामं. काल मी त्या घाटात पडला घेऊन गाडीत उतरताना स्वीट घालायचं असतं रे मित्रा. अगोदर लागले म्हणून वरतीच घातलं होतं. हा सर त्या डोक्याला लागले तेव्हा कसं घातलं नाही. आणलायस तू तो. सूज मला 8 नंबर बसतो मला 10 नंबर दिलाय सूज द्यायचं असतं स्टोअरवाल्याला. हे डबरी पण पायाखाली गेली बघा काय करायचं. तू ते काय व्यवस्थित प्रॉपर टूल्स आण सगळ्यांनी काम व्यवस्थित करत जा लक्ष देऊन ठीक आहे. दोघांचं काय काम राहिले बघा माझं झालंय आणि आपण परमिट घेऊया आणि क्लोजिंग डिप्युटी घेऊन काम संपूया ठीक 5 आहे. मिनिटात सर 5 मिनिटात. संतोष सगळं बघ व्यवस्थित केलं या माझं तर काम झालंय तुझं झालंय का. माझं पण झाले आता एक काम करूया साहेबांना सांगू आपलं सगळं क्लोज करूया आणि जाऊया आपण खाली जाऊ ना चल. हा सर हा बोल सर झालंय बरं का सर दोघांचं काम. ठीक आहे झाले ना व्यवस्थित हो सर सगळे टूल्स काढून हो घेतले व्यवस्थित गाडी पण ठेवलं सर माझं मटेरियल. ठीक आहे पहिला आपण आयसोलेशन क्लिअर करूया हा चावी सर घे. चावी द्या सर हे तर बाबा इकडे गाडी ठेवतो लागली बाबा विचारते माझ्याकडून. संतोष अल्ट्रॉल कर पहिला. टीव्ही दे इकडे राहिले की परत चालू होईल. अयो लागले लागले सारखे कंबारटे. ठीक आहे बरोबर हा ओके ठीक आहे या तिथं सगळेजण या अमन. अरे हो, आलो, चला. गाडीत चला. सर झाले सर ठीक आहे कामं सगळी आपली झालेली आहेत व्यवस्थित मटेरियल काढून घेतलेलं आहे हो, हो. तुम्ही ठीक आहे आणि आज 5वी मशीन चालू आहे का अजून आपण मटेरियलचं प्लॅनिंगच करत असतो दिवसभर. सॉरी सर मी उद्यापासून काळजीनं मटेरियल घेतो सगळं. ठीक आहे माझे तर दिवसच खराब चालत. माझं पण दिवस खराब आहे. हो दिवस काय खराब नाही कुणाचं. तुम्ही ऐका ही आहे ना जागा आहे लय खराब तिथं आहे की नाही लय दिवसापासून असंच होतंय. आपण ना या जागेला आणि आपल्या कामाला शांती लागा म्हणून आपण कोंबडं कापू हा म्हणजे ते म्हणजे ऍक्टिव्हिटी नाही कोंबडं बिंबडं काय नाही तसलं काय म्हणू नका इथं काय चांगली जागा आहे आणि तुम्ही इथं जीवितहानी देताय होय तुम्ही काम करत नाही व्यवस्थित हा तुम्हाला काय कोंबड्या पाहिजे बिंबड्याची झालं गरज नाही. मग नाही मी जेव्हा आता पायऱ्या जोडणं चालू आमचे एक बाबा इथं हा बाबा त्याच्याकडे मी जातो कारण तुम्हाला कुणाला सांगितलं नाही 2 दिवस झाले याला लागतं या मला काळजी कुठं म्हणलं ह्याला घेऊन जाऊ बाबाकडे पण आता सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो ते बाबाकडे जाऊया लय चालेल बाबा काय सांगतो असं आहे लय बाबा झाले बाबा आहे तो. आणि महत्वाचं काय माहितीये का तुम्ही त्याला काय सांगायचं नाही बरं. तुमच्या जे मनात आहे की नाही त्याच्या होटात आहे तो आपोआप बोलणार बघा. हा तुम्ही त्याला काय सांगायचं नाही तो तुम्हाला पांढरं बसणं लावणार आणि तुम्हाला सांगणार आणि डोक्यावर हात ठेवणार एवढंच काम करणार चालेल बाबा आहे. आत्ताच त्या कुंभमेळ्यातनं जाऊन आला या 110 वेळा आंघोळ केली त्यानं त्या कुंभमेळ्यात. लय भारी बाबा आहे तो बाबा लय danger. लय भारी बाबा आहे त्याकडे जायला लागते आपल्याला. आता मी काय केलंय गाडी सगळं मटेरियल ठेवलं या आपण गाडी काढूया रामेश्वरच्या घाटात तो बाबा राहतोय तर घाटांना खाली जायला लागेल. आपण बाबा गाडी हातानं हळू चालू अमन गाड्या हळू हा झालंय चला जाऊया सर. हेल्मेट काढून ठेवा गाडीतच मग कसं होईल बाबाला
या 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 घाटातनं खाली आलो या या वाटवळणी करून जायचं बाबा बशी या ऐका तुम्हाला सांगतो साहेब इकडे या तो बाबा जो आहे का नाही तो लय खतरनाक आहे मग सांगितल्याप्रमाणे 110 वेळा त्यानं आंघोळ केली कुंभमेळ्यात एक परत एकदा जाणार आहे पुढच्या वर्षी आता कधी येईल तेव्हा कुंभमेळा महत्वाचं काय आहे ते बाबा लय झाले म्हणजे तुला शिवाय देतो महत्वाचं काय त्याच्यापाशी गेला ना आपण तिथे आता कुंभमेळ्यात आल्यामुळे काय केलंय त्यानं आता तप साधनेला बसलाय तर त्याला आपल्याला उठवायला लागणार आहे तर आपण तिथे जाऊन त्याला उठवायला लागेल आणि त्याची साधनं बंद करली तरच आपले तो प्रश्न सोडवेल लक्षात ठेवा बाबा लय चालीम बाबा आहे तो हा चला दावतो तुम्हाला हा, या बाबा मी तुमच्या लाडका बघतो बाबा डोळा बाबा तुमच्या आलो तर 4 प्रश्न घेऊन आलोय बाबा त्या भक्तांच्या बस मला आणि याचे 4 प्रश्न सोडवा बाबा बाबा ठीक आहे बस खाली खरोखर खूप मिळत नाही तिकडे या. ये रे बुडा तू लय शहाणा आहेस तू अतिशहाणा ड्रायव्हर आहेस मला माहिती आहे तुम्ही ते का आलात ते जेव्हा तुम्हाला मी भस्म लावलं विभूती लावली तेव्हाच मला कळलं तुम्ही ते का आलात ते बरोबर तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ओठात आहे तुम्ही कामामध्ये काम व्यवस्थित करत नाही रोज इन्सिडेंट होत आहेत ड्रायव्हर तुमचा गाडी नीट चालवत नाही बरोबर आहे का तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे या वटवृक्षामध्ये लपलेले आहेत आंबा काय मिळाला तुम्हाला बघायचं या वटवृक्षामध्ये काय आहे हा सर ठीक आहे ते जे वटवृक्ष आहे ते कंटिन्यू कंपनीचा आपल्या वटवृक्ष आहे त्या वटवृक्षामध्ये कंटिन्यू कंपनीचे 8 सेफ्टी गोल्डन रूल्स दडलेले आहेत ते आपण एक वर बघू बरोबर होय बाबा ठीक आहे शेपटी बाबा की जय बाबा की जय बाबा की जय उठ रे उघडतो पहिले उठ शेपटी बाबा की जय बाबा की जय बाबा की ठीक आहे तर पहिला आपला रूल कुठला आहे ऑथरायझेशन परमिट टू वर्क मला माहिती आहे तुम्ही काम करता प्रॉपर परमिट घेतलेलं नाही बरोबर आहे का परमिट घेतला असेल प्रॉपर डीबीटी घेतलेला नाही मध्ये आम्ही तर ह्याची सही घेतलेलं नाही बरोबर इथून पुढे कुठलंही काम करता प्रॉपर परमिट घ्यायचं आहे पीडब्ल्यू घ्यायचं आहे परमिट घेतल्यावर त्यामध्ये हजार्ड्स कुठे इन्व्हॉल्व ते सांगायचं आहे स्लिप ट्रिप असेल इलेक्ट्रिकल शॉक असेल स्नेक बाईट असेल हे सगळे हजार्ड कुठल्या कामामध्ये कुठले हजार्ड आहेत ते सगळे तुम्हाला लोकांना सांगायचे आहेत त्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे बरोबर काम झाल्यानंतर प्रॉपर परमिट क्लोज करायचं आहे नंतर डीबीटी घेऊन नंतर घरी जायचं आहे बरोबर ठीक आहे समजलं मला कसं आहे ठीक आहे कुठे तू रूल सेफ्टी बाबा की जय सुरक्षा बाबा की जय गोल्डन बाबा की जय ठीक आहे दुसरा जो रूल आहे तो एनर्जी आयसोलेशन अँड लोटो म्हणजे काय लोटो म्हणजे काय लॉग आउट टॅग आउट कुठलंही काम करत असेल प्रॉपर आयसोलेशन घेतलं पाहिजे लोटो प्रॉपर लावला पाहिजे इंडिव्हिज्युअल लोटो लावायचा आहे एकच लोटो चौकाचा लावायचा नाही बरोबर प्रत्येक माणसाचा वेगळा लोटो पाहिजे टॅग वेगळा पाहिजे कुठलंही काम म्हणजे काय होईल सपोज हा माणूस फोनवर बोलून बाहेर गेला असला आयटम बरोबर त्याच्या तर त्याला पण कळलं पाहिजे आपला लोटो क्लोज लोटो काढल्याशिवाय त्याला क्लोज करता येणार बरोबर ना बाबा मी आयटम कोण ठेवलं लोटो काढणार बरं,
ठीक आहे ओके गुड व्हेरी गुड समज तुम्हाला ठीक आहे उठ रे उघड सर आपण सेफ्टी बाबा की जय. गोल्डन बाबा की जय. सुरक्षा बाबा की जय. नीट वारा घाल रे दुसरा राऊंड कुठला आहे ड्रायव्हिंगचा आहे बरोबर आणि हा तुमचा ड्रायव्हर आहे बरोबर आहे का हा ड्रायव्हर गाडी घाटामध्ये नीट चालवत नाही ओव्हर स्पीड करतोय माझ्या बायकोचा वाढदिवस आहे हा, बाबा. तुझ्या बायकोचा जन्मदिवस यांची पुण्यतिथी एका दिवशी होईल नेहमी वापर करायचा कंपनी दिलेल्या ठराविक स्पीड लिमिट आहे ते स्पीड लिमिट तुम्हाला मेंटेन करायचं आहे बरोबर काय ठीक आहे समज तुम्हाला ठीक आहे उठ रे तू उभं चालता सेफ्टी बाबा की गोल्डन बाबा की सुरक्षा बाबा की ठीक आहे चौथा जो रूल आहे आपला प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम फॉल व्हेन वर्किंग ॲट हाईट फॉल प्रोटेक्शन तर हा फॉल प्रोटेक्शन रूल आहे मला माहित आहे हा तुमचा एम्प्लॉय आहे तो अँकरिंग प्रॉपर करत नाही नुसता सेफ्टी बेल्ट घालून फिरतो सगळ्या गावभर बरोबर आहे का? तसं नाही करणार परत. तर तुला तुझ्या पुढे आयटमवर बोलायचं आहे ना हो बाबा, मला जिवंत आयटम राहायचं आहे मला जिवंत राहायचंय. ठीक आहे पण कामामध्ये कुठल्याही कामाचं हाईट वरती काम करताना 6 फुटाच्या सेफ्टी बेल्ट प्रॉपर अँकरिंग झालाच पाहिजे करतो बाबा, करतो. सेफ्टी बेल्ट वापरायचं प्रॉपर इन्स्पेक्शन झालाच पाहिजे बरोबर समजलं मला ठीक आहे उठ रे तू उघड चौथा रूल पाचवा रूल सेफ्टी बाबा की गोल्डन बाबा की सुरक्षा बाबा की खाली बघ मला तोडशील माझी अरे बाबा हाणू नका बाबा. पाचवाचे रूल आहे फॉलो रूल्स कुठलंही काम करताना प्रॉपर सप्लाय डिस्लेट झाला याची खात्री करायची आहे प्रॉपर आर्थिंग करायची आहे इलेक्ट्रिकलचे रूल आहे ते सगळे फॉलो करायचे आहेत एसओपी आपली सगळी बघायची आहे त्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे लक्षात आलं समजलं का ठीक आहे कसं आहे? उघड रे तू 6वा रूल सेफ्टी बाबा की गोल्डन बाबा की सुरक्षा बाबा की तू कागद काढे नीट हा प्रॉपर रूल ठीक आहे 6वा रूल आपला बायपासिंग सेफ्टी कंट्रोल बायपास सेफ्टी कंट्रोल म्हणजे सेफ्टी बायपास करायची नाही प्रॉपर ऑथराईज घेऊनच तुम्हाला काम करायचं आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला बायपास सेफ्टी करायचं असेल तर प्रॉपर ऑथरायझेशन पाहिजे त्यानंतर तुम्हाला ते बायपास करता येईल बरोबर आहे का सपोज एखादं एक्झाम्पल द्यायचं तिथे हुटर स्मोक डिटेल लावले आहे तुम्हाला आणि तुम्हाला काम करायचं आहे आणि जर तुम्ही त्या हॉटवरचं काम करत असेल त्या स्मोकला ते हुटर ऑपरेट होतील आणि सगळे लोक त्यावेळेस आसनली पॉईंटला पळत जातील त्यामुळे प्रॉपर ऑथरायझेशन घेऊन ते हुटर्स वगैरे असतील तुम्हाला बंद करायचं त्यानंतरच कामाला सुरुवात करायची आहे बरोबर ठीक आहे समज तुम्हाला ओके उठ रे दोघं सावरून सेफ्टी बाबा की गोल्डन बाबा की सुरक्षा बाबा की काय घ्यायला नीट फाळता येत नाही हा काय सेफ्टी पाळतो कामामध्ये ठीक आहे 7 प्रोटेक्ट फ्रॉम सस्पेंडेड लोड सस्पेंड लोडच्या खाली काम करायचं नाही ऑथराइज पर्सन असेल तो त्या सस्पेंड लोडच्या खाली काम करेल कोणी जाऊन उगाच फोनला बायको जाऊन बोलत बसायचं नाही बाबा, असं Suspend होणार लोडच्या खाली काम नाही. proper authorization पाहिजे माणसाला. तरच तो सस्पेंड लोडच्या खाली जाऊन काम करेल बरोबर आहे का समजलं का ठीक आहे उगाच 7 रोज 8 रोज सेफ्टी बाबा की गोल्डन बाबा की सुरक्षा बाबा की बाबा नमस्कार करतो वाकून. ठीक आहे आशीर्वाद आहे तुला चार- तू माझा प्रिय बघतायस लवकर लग्न होते बाबा. ठीक आहे रूल नंबर 8 कुठला आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे पीपीज कामामध्ये कुठलंही काम चालू करायचं तर तुम्हाला प्रॉपर पीपीचा वापर करावा लागेल बरोबर योग्य ठिकाणी योग्य पीपी वापरायचं 8 नंबर ठिकाणी 10 नंबर शूज नाही घालायचा बरोबर आहे का प्रॉपर हेल्मेट घालायचं प्रॉपर सेफ्टी शूज घालायचा प्रॉपर सेफ्टी हेल्मेट घालायचं गॉगल घालायचा रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालायचं त्यानंतर तुम्हाला कामाला सुरुवात करायची आहे हेल्मेट वगैरे
वापरताना पहिल्यांदा फ्री चेक करायचं, सेफ्टी बेल्ट चेक करायचं, सेफ्टी शूज चेक करायचा, नंतरच तो वापरायचा. कुठलीही गोष्ट इन्स्पेक्शन केली वापरायची हे सगळे रूल्स लक्षात आले. होय बाबा. एकूण तुमचे 8 सेफ्टी गोल्डन रूल्स तुम्ही फॉलो केले तुमच्या आयुष्यात आणि जीवनात तर कधीही तुमचा इन्सिडेंट होणार. त्यामुळे काम करताना प्रॉपर ह्या गोल्डन रूलचा वापर करायचा आहे. बरोबर? ठीक आहे, समज तुम्हाला? होय बाबा. ठीक आहे, या तुम्ही सर्वजण. बाबा तुम्ही सांगितलेले 8 सेफ्टी गोल्डन रूल्स आम्हा सर्वांच्या लक्षात आलेले आहेत आणि हे 8 सेफ्टी गोल्डन रूल्स आम्ही आमच्या जीवनात आणि रोजच्या कामात वापर करू आणि सुरक्षित घरी जाऊ. ठीक आहे, आशीर्वाद आहे तुला. ठीक आहे, आता आपण काय करायचं, एक श्लोक म्हणायचा सेफ्टीचा. सगळ्या ध्यान देऊन म्हणा. मना सुरक्षा भक्ती पंथेची जावे, सदा सर्वदा सुरक्षित राहावे, असुरक्षित सर्व सोडून द्यावे, सुरक्षित सर्व आपलेसे करावे, अनसेफ कंडिशन रिपोर्ट कराव्या, अनसेफ प्रॅक्टिसेस सोडून द्यावा, उंचीवर सेफ्टी बेल्ट वापरावा, कन्फाईन मध्ये स्काबात न्यावा, जालाग्रही मटेरियल सुरक्षित ठेवावे, वेळोवेळी सुरक्षा ऑडिट करावे, सुरक्षा नियमी सर्वांनी अंगीकारावे, सेफ्टी ऑफिसरला सहकार्य करावे, कुटुंबाची होऊ नये दुर्दशा, म्हणूनच महत्वाची आहे सुरक्षा. जय जय सुरक्षा, जय जय सुरक्षा. गणा धावरे, गणा पावरे, गणा